नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इंट्राडेसाठी एक जबरदस्त ट्रेडिंग सेटअप। तर ह्या सेटअपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिट ते 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला इंट्राडेसाठी सेटअप बघायचा आहे। आता सेटअप बघण्यासाठी काय गरज आहे, त्यासाठी आपल्याला बघायचं असतं की रेजिस्टन्स म्हणा किंवा सपोर्ट म्हणा, अशा प्रकारचं बघायचं असतं। मग त्यामध्ये अजून काही लेवल्स असतात, तर ते लेवल्स कसे ड्रॉ करून आपण त्याचा वापर करू शकतो आहे इंट्राडेसाठी। तर त्यासाठी सर्वात आधी आपण काय करूया, वन डेचा इथं मी टाइम फ्रेम घेतलेला आहे। जसं की तुम्ही इथं बघत असाल, निफ्टीचं मी इंडेक्स चार्ट आणि वन डेचा टाइम फ्रेम। आता वन डेचा टाइम फ्रेम का बरं घेतलो हे पण तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो मग। कारण की आपल्याला इथं पूर्ण ओपन चार्टच घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारचा आपण इंडिकेटर वगैरे वापर करायचा नाही आहे। फक्त ओपन चार्टवरतीच हा आपल्याला स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे, त्यामध्येच आपल्याला लेवल्स ड्रॉ करता येईल इंट्राडेसाठी। तर खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला आत्तापासूनच लाईक करा, ज्याच्यामुळं मला पण मोटिवेशन मिळतं आणि त्यामुळं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत राहतो। तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना स्वतःचा एक पर्सनल ॲनालिसिस रिसर्च मात्र नक्कीच करा, कारण की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एक एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे। बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मी सल्ला देत नाही आहे की तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून। ट्रेडिंग करण्यासाठी ते तुमची स्वतःची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, वन डेचं टाईम फ्रेम ठेवलेलं आहे, जसं की मी इथं सांगितलेलं आहे। आता वन डेचं टाईम फ्रेम म्हटलं तर काय आहे, हे प्रत्येक जे कॅन्डल दिसतात ते पूर्ण एक दिवसाचे कॅन्डल्स आहेत। काय, पूर्ण एक दिवसाचे कॅन्डल्स। तर त्या एक दिवसाच्या कॅन्डलमध्ये आता बघा, थोडंसं मोठं करून ह्या एक दिवसाच्या कॅन्डलमध्ये मी तुम्हाला असं सांगतो की या ठिकाणी ह्या कॅन्डलचं हाय लेवल आपल्याला मार्क करायचं आहे। त्याचं हाय मार्क केलं, त्याच कॅन्डलचा आपल्याला लो पण मार्क करून घ्यायचा आहे। बस, म्हणजे सर्वात आधी तुम्ही नोट डाऊन करून घ्या की वन डेचं टाईम फ्रेम ठेवायचं, एक दिवसाचं टाईम फ्रेम, आणि त्याच्या हायवरती आणि लोवरती मार्क करून घ्यायचं आहे। आता इथं एक भाग असा येतो आहे की ह्या कॅन्डलचं जो वरचा पॉईंट असतो त्याला म्हणतात हाय, आणि त्याचं खालचं पॉईंट असतो लो। आणि हा लाल कलर असल्यामुळं वरून सुरुवात होतं आणि खाली जाऊन संपतं, कारण की लाल कॅन्डल वरून सुरुवात होतं आणि खाली जाऊन संपतं। त्यासाठी वरचं जिथून सुरुवात झालेलं आहे त्याला म्हणतात ओपनिंग। ओके, वरून जिथं सुरुवात झालं त्याला म्हणतात ओपनिंग, आणि जिथं जाऊन क्लोज झालेलं आहे त्याला म्हणतात क्लोज। म्हणजे ही ओपनिंग आहे आणि हे खालचं क्लोज आहे, आणि मार्केट खाली कुठपर्यंत गेलं आहे ते लो आहे, आणि वरती कुठपर्यंत गेलं आहे ते हाय आहे। म्हणजे याच्यामध्ये काय आहे, सिम्पल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला, जे वरचं आहे हाय, खालचं लो, आणि त्यानंतर ओपनिंग, आणि इथं क्लोजिंग, म्हणजे हाय लो ओपन क्लोज अशा प्रकारचं एक कॅन्डल अशा प्रकारचं काम करतं आहे। आणि तेच जर आपण समोर समजूया, आता ह्यालाच मी काय केलं, या ठिकाणी एक समजून चालू आहे, हिरवा कलरचं कॅन्डल बनलेलं आहे, त्याचा पण आपण हाय लोला मार्क करणार, पण याच्यामध्ये काय असणार, उलटा असणार आहे। म्हणजे ओपन लो वगैरे हाय, ओपन लो हाय क्लोज हे पण असणार आहे, पण याच्यामध्ये कसं असणार आहे, वरचं पॉईंट ते हायच असणार, आणि खालचं पॉईंट ते लोच असणार। पण लाल कलरमध्ये इथं काय झालं, वरती ओपन होतं आणि खाली इथं क्लोज होतं, पण हिरव्या कलरमध्ये खालून सुरुवात होतं, म्हणून त्याला आपण खाली ओपन आणि वरती जाऊन क्लोज करतं, त्याला आपण क्लोज म्हणू शकतोय, बरोबर। तर हे ओपन लोचं कॉन्सेप्ट तुम्हाला समजलं आहे। आपल्याला तर काय करायचं आहे, सिम्पल हे स्ट्रॅटेजी कशासाठी आहे, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं असेल, मार्केट सुरू होण्याआधी तुम्हाला कशा प्रकारचं म्हणजे इथं हे काढता येईल, काय आपलं म्हणजे लेवल्स ड्रॉ करता येईल मार्केट सुरू होण्याअगोदर। म्हणजे जर समजा आज 3:30 वाजता मार्केट संपलेलं आहे, मग उद्या दिवसासाठी मार्केटमध्ये आजच आपण कशा प्रकारे लेवल ड्रॉ करू शकतो आहे, म्हणजे मार्केट उद्या ओपन होणार आहे त्याच्यासाठी आजच्या दिवसाच आपण तयारी करणार आणि उद्यासाठीचे लेवल्स आपण ड्रॉ करून ठेवणार। तर अशा प्रकारचं सर्वात आधी काय करायचं, आज समजा आज दिवसभर मार्केटमध्ये हे कॅन्डल बनलेलं आहे, कुठलं, तर हे वन डेचं टाईम फ्रेम असल्यामुळे पूर्ण कॅन्डल हे एक दिवसाचं कॅन्डल आहे। एक दिवसामध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी वरती ओपन झालेलं आहे, त्यानंतर वरती थोडं गेलं, त्यानंतर खाली इथपर्यंत लो मारलेलं आहे, आणि क्लोजिंग इथं दिलेलं आहे, बरं का। ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, वन डे टाईम फ्रेम तुम्ही हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे, आणि हाय आणि लोला मार्क करून घेतल्यानंतर ना
आपल्याला काय करायचं आहे, टाईम फ्रेम चेंज करायचं, म्हणजे हाय लो पहिला मार्क करून घ्यायचं आहे. एक दिवसाचं टाईम फ्रेम ठेवून पूर्ण संपूर्ण कॅन्डल जे बनल्यानंतर म्हणजे आज 3:30 वाजता मार्केट संपल्याबरोबर आज किंवा उद्या दुसऱ्या दिवशी आपण सकाळी मार्केट सुरू होण्याआधी हे प्रोसेस करायचं आहे. म्हणजे शेवटचं कॅन्डल हाय लो मार्क करून घ्यायचं, जे की एक दिवसाचं असणार आहे. हाय लो मार्क करून घेतल्यानंतर टाईम फ्रेम आपल्याला बदलायचा आहे. मग ते टाईम फ्रेम तुम्ही इंट्राडेसाठी 5 मिनिट किंवा 15 मिनिटचं टाईम फ्रेम जे आपल्याला म्हणजे आपण ज्या स्ट्रॅटेजीला जे टाईम फ्रेम वापरतो आपण इंट्राडेसाठी ते आपण टाईम फ्रेम ठेवू शकतो आहे. मग अशामध्ये आपल्याला इथं या ठिकाणी पूर्ण दिवसभरातून हाय लो मिळतं आणि त्यामध्ये आपल्याला लेवल्स काय काढायचे आहे. आता आपण मगाशी काय केलं, जे हाय लो मार्क केलं ते आता इथं हाय आहे ते 12 तारखेचं होतं. 12 तारखेचं हाय इथं आणि 12 तारखेचं लो इथपर्यंत असणार आहे. 13 तारखेचं अजून मार्केट ओपन होणार आहे, बरोबर का. मग त्या 13 तारखेच्या मार्केटसाठी आपल्याला पुढे इथे एक सपोर्ट मिळालं, एक रेजिस्टन्स मिळालं, बरोबर का. आपण आत्तापर्यंत एक सांगतोय मी, आत्तापर्यंत आपण कशा प्रकारचे सपोर्ट रेजिस्टन्स बघितलेले एक थोडक्यात बघून घेऊया आपण. तर आत्तापर्यंत आपण जे सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं हे अशा प्रकारचं मार्केट चालत असतं. तर जिथं एक स्विंग बनलं आहे ते असणार रेजिस्टन्स आणि जिथे एक लो आहे जिथून मार्केटवर जाणार ते सपोर्ट. त्यानंतर वरती गेलं इथे एक नवीन रेजिस्टन्स बनलं, खाली एक तिथं सपोर्ट घेतलं. अशा प्रकारचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनत गेलेलं आहे. किंवा दुसरा एक प्रकार असं पण आहे याच्यामध्ये, जर समजा अशा प्रकारे मार्केट चाललं आहे, बरोबर, 2 स्विंगला वरचे हाय स्विंग कनेक्ट केलं आणि खालचे 2 लो स्विंग कनेक्ट केलं, तर वरती होतं आपलं रेजिस्टन्स आणि खालचं लाईन जे असणार आहे ते सपोर्टचं लाईन असणार आहे. अशा प्रकारच्या आतापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सपोर्ट रेषा अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो आहे. आणि आपल्या पण व्हिडिओमध्ये एकदम प्रोफेशनल टाईप एकदम साध्या सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा किंवा इतर कुठलेही स्ट्रॅटेजीज म्हणा, टाईम फ्रेमवरती स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज म्हणा ट्रेडिंगबद्दल, सगळ्या गोष्टीचे नॉलेजेबल एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला एकदम साध्या सोप्या शब्दात मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. आपल्या प्लेलिस्ट असतो यूट्यूबचा, त्याच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच व्हिजिट करा तुम्ही एकदा. तर इथं आपण आदल्या दिवसाच्या शेवटच्या वन डेच्या कॅन्डलला शेवटचं जे कॅन्डल असतं त्याचा हाय लो मार्क करून टाईम फ्रेम हे 5 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. मग आता आपल्यासाठी दिवसभरासाठी काय झालेलं आहे, हे वरचं लाईन म्हणजे रेजिस्टन्स आणि खालचं जे लाईन आहे हे आपल्याला सपोर्टचं काम करणार. पण आता आपण दिवसभर असं का बघणार आहे का थोडीच की इथं बाबा इथं रेजिस्टन्स गेल्यानंतर तेव्हाचं पण पुटमध्ये एंट्री, खाली आल्यानंतर परत कॉलमध्ये एंट्री असं करणार आहे का, नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून बरेचसे या ठिकाणी लेवल्स दिसतात, बरोबर आहे का. मग या लेवल्सवर आपल्याला काय करायचं आहे, आता थोडंसं मोठं करतो आहे, जिथं जिथं पॉईंट्स दिसतात. आता पॉईंट्स दिसणं म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. हे समजा इथे एक पॉईंट आहे आणि ह्याच्याच सलग इथं जर बघितलं एवढ्यामध्ये मार्केट सस्टेन केलेलं आहे, बरोबर आहे का. मग त्या लेवलला आपल्याला काय करायचं आहे, एक लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे आता तुमच्यासमोर मी लाईन ड्रॉ करतो, हे बघा. तर हे लाईन ड्रॉ केलं तुमच्यासमोर. आता त्यानंतर खालचं स्विंग कुठं आहे, तर निश्चितच या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की खालचं स्विंग इथं आहे, बरोबर, या लेवलला आहे. इथून आपण असं अजून एक लाईन ड्रॉ करू शकतो आहे. ते आता तुमच्यासमोर दाखवतो, हे बघा इथं किंवा इथं वरती पण. आता याच्यामध्ये 2 पॉईंट कनेक्ट झाले. आता बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन पण होईल. आता हे बघा थोडक्यात सांगतो आहे. बरेच जण आता काय म्हणतील की सर तुम्ही म्हणल्यासारखं इथे एक पॉईंट धरलं आणि हे एक पॉईंट दोन्ही, तर हे एक लाईन मारलं ड्रॉ केलं, पण मार्केट इथपर्यंत पण येऊन गेलेलं आहे. मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो आहे, अजून एक आपल्याकडे म्हणजे हे आहे, ह्याला जर तुम्ही काढून टाकलात म्हणजे थोडक्यात ठेवूया आपण, अगोदर ड्रॉ करूया. हे इथं ठेवलं डायरेक्टली अशा प्रकारे हे केलं. आता हे वरचं जे निळं लाईन आहे ह्याला आपण काढून टाकू शकतो, ह्याला इथं ठेवूया, इथं पण कामाला येईल आपल्याला. आता इथं काय झालेलं आहे बघा, नेमकं या ठिकाणी बऱ्याच जणांना काय वाटलं या ठिकाणी की इथं एक पॉईंट आहे आणि हे एक पॉईंट धरलं तर एक लाईन ड्रॉ केलं तर पण खाली मार्केट इथपर्यंत आलं आहे. म्हणून काय केलं आपण, पूर्ण हे एरिया कवर करण्यासाठी रॅक्टँगल बॉक्स म्हणजे रॅक्टँगल टूलचा वापर करून आपण एक रेंज बाउंड तयार केलेला आहे. म्हणजे काय, मार्केट या रेंजमध्ये इथं किती वेळा पण आता एक या रेंजमध्ये किती वेळा पण फिरू दे, मग जर रेंज ब्रेक करून वरती गेला, या लेवलच्या वरती गेलं, सस्टेन केलं, वरती जाताना जर व्हॅल्यूम स्ट्रॉंग असेल, बरोबर, तर आपण इथून कॉलमध्ये निश्चितच आपण बाईंग करू शकतो आहे.
किंवा हे रेंजमधून जर मार्केट समजा रेंजमध्ये फसलं खाली यायला सस्टेन केलं, मग इथून खाली जात असेल तर त्यावेळेस आपण तिथं पण व्हॅल्यूम बघू शकतोय. व्हॅल्यूम बघून आपण पुट साईडला ट्रेड घेऊ शकतोय. बरोबर आहे का? एवढं तुम्हाला समजलं. आणि खाली गेलं सेम तशाच प्रकारे इथे एक स्विंग आलेलं आहे. कुठं? या लेवलला एक स्विंग आलं आहे आणि इथे एक पॉईंट आपण जर धरलं सपोज. आता इथं काय होणार आहे तुम्हाला हे सांगतो मी. आता या ठिकाणी बघा हे पण निळा आपण ड्रॉ केलेलंच आहे. कुठला लेवल? तर हा लेवल आपण हाय आणि लोमध्ये जे की वन डेच्या टाईम फ्रेमवरती आपण ठेवलेलं होतं. मग त्यानंतर ना इथं एक स्विंग दिलं आहे. मग आता इथं छोटं मोठं इथं वरती एक रेजिस्टन्स म्हणा आणि एक खालचं लाईन जे आहे ते सपोर्टचं काम करणार. म्हणजे काय आपण काय केलेलं आहे आता पूर्ण ओव्हरऑल एकदा बघूया आपण. एकदम सिंपल पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, पण गोंधळ करून घेऊ नका. सर्वात आधी आपण काय केलं, वन डेचं टाईम फ्रेम ठेवलं आहे, म्हणजे एक दिवसाचं टाईम फ्रेम ठेवलं आहे. ते एक दिवसाच्या टाईम फ्रेमला आपण पहिलं हाय आणि पहिलं लो मार्क केलं आहे. आता मी तुमच्यासाठी काय करतो, वन डेसाठी मी ह्याचं कलर बदलतो म्हणजे तुम्हाला पण समजेल. ह्याला लाल करूया आपण आणि वरती पण लाल करून घेऊया. बरं, आता हे बाकीचं हे वरतं जे लाल कलर आहे हे आहे जे एक दिवसाचं टाईम फ्रेम ठेवलेलं लाल कलर मारलेलं हाय आणि हे जे खालचं लाल कलरचं लाईन हे लो आहे. म्हणजे पूर्ण दिवसभराचं हे रेजिस्टन्स आहे, दिवसभराचं हे सपोर्ट आहे. पण आपण दिवसभराचं ट्रेड अशा प्रकारे होल्ड करू शकत नाही. म्हणून आपण मधले लेवल शोधलं तर मधल्या लेवल्समध्ये आपल्याला असे काही पॉईंट्स भेटले की जिथं आपल्याला ट्रेड घेता येईल. आता जर सपोज आपण असं समजूया हे हाय पॉईंट आहे, ह्याला जर ब्रेक केलं ह्या लेवलला आलं, इथून ब्रेक केल्यानंतर खाली इथपर्यंत राहील. बरोबर आहे का? म्हणजे इथून ह्या लेवलला ब्रेक केलं, ह्या निळ्या लाईनला ब्रेक केलं तर हे पिवळ्या लाईनपर्यंत येईल. पण ह्या निळ्या लाईनपासून ते पिवळ्या लाईनपर्यंत कितीचा प्रॉफिट होतो, किती पॉईंट्स देऊ शकतं आपल्याला ते इथं बघूया आपण. तर आता इथून बघा, इथून आता इथपर्यंत समजा बघा जवळपास किती पॉईंट आहे, 100 पॉईंट आहे. 100 इथं जवळच धरूया, म्हणजे ज्यावेळेस पिवळं रेक्टँगल बॉक्स सुरू झालेलं आहे तिथपर्यंत जर धरलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण या ठिकाणी 70 पॉईंटचं मुवमेंट मार्केटनं दिलेलं आहे. केवढ्यामध्ये? एवढ्याच रेंजमध्ये 70 पॉईंटचं मुवमेंट. आता ह्याच्यानंतरनं आपल्याला जर समजा मार्केटमध्ये आता इथं काय झालेलं आहे, ह्या पिवळ्या लाईनपासून पिवळ्या लाईनला काय केलं, या ठिकाणी सस्टेन केलं. इथं पिवळ्या लाईनला सस्टेन केलं तेव्हा त्या पिवळ्या रेक्टँगल बॉक्सला इथं ब्रेक केलेलं आहे. इथं ब्रेक करून या निळ्या लाईनपर्यंत आलेलं आहे. मग त्यानंतर आपण काय करतो, इथं जर ब्रेक केलं याला तर इथं आपण जर व्हॅल्यूम जर बघितलं किंवा जे बेसिक म्हणजे EMAचे वगैरे कॅन्डल्स वगैरे असतात तर त्या ठिकाणी आपण त्याचा पण वापर करून इथं जर ब्रेक केलेलं असं समजत असेल तर इथून ह्या पिवळ्या लाईनपासून ते खालच्या निळ्या लाईनपर्यंत, जसं की पिवळ्या लाईनला ब्रेक केलं आणि खाली निळ्या लाईनपर्यंत आलं, इथून इथपर्यंत जर बघितलं आपण पॉईंट्स, हे बघा इथून जर खाली थोडं एक पूर्ण कॅन्डल कंप्लीट झाला. आता हे बघा इथून ते इथपर्यंतच निळालं किती जवळपास इथं पण तुम्हाला दिसतंय की 64 पॉईंटचा मुवमेंट मार्केटनं दिलेला आहे. बरं का? आता एकदम डे हायला गेलं, क्षमा करा, एकदम जे दिवसाचं लो पॉईंट आहे म्हणजे आदल्या दिवशी आपण जे एक दिवसाचं कॅन्डल ठेवून त्याचं हाय लो मार्क केलं तर आपल्याला इथपर्यंत पॉईंट आलं. इथून मार्केट वरती जायला सुरुवात केलं. बरोबर आहे? आता इथून वरती जायला सुरुवात केलं म्हणजे हे निळ्या लाईनला जर ब्रेक केलं, एक मिनिट, निळ्या लाईनला जर ब्रेक केलं तिथून पहिला हे वरून निळ्या लाईनवरनं इथपर्यंत आलं, पिवळ्या लाईनपर्यंत 100 पॉईंट. पिवळ्यापासून इथपर्यंत बघितलं आहे 64 पॉईंट. आता इथून इथपर्यंत आपल्याला बघितलं की आपल्याला इथं किती दिसतंय या ठिकाणी, तर इथून आपण जर एंट्री केलं खाली डे लोपर्यंत जरी गेलं आपण तर इथं पण 80 पॉईंट आहे. आणि हे पूर्ण दिवसाचं डे लोचं पॉईंट आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता हे जे पॉईंट आहे डे हायपासून मार्केट निघालं आहे. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, फक्त पहिला लेवल ब्रेक केलं आहे, निळापर्यंत आलं आहे, दुसरापर्यंत गेलं आहे, त्यानंतरनं पिवळ्याला ब्रेक केलं आहे, खाली आलं लेवल, त्यानंतरनं ते निळाला पण ब्रेक केलं, पूर्ण वरती गेलं, पुन्हा खाली यायला लागलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पूर्ण दिवसामध्ये एकतर पहिलं हाय मार्क करून घेतलं, एक लो मार्क करून घेतलं आहे आणि त्यानंतर जिथे जिथे स्विंग दिसतात तिथे तिथे आपण लाईन ड्रॉ करत गेलेलं आहे किंवा हॉरिझॉन्टल लाईन रेक्टँगल बॉक्स यूज केलेला आहे, वापर केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एवढे लेवल्स मिळाले, म्हणजे 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल आणि 4 लेवल्स मिळाले. म्हणजे जवळपास आपल्याला इथं 4 प्रकारचे ट्रेड या ठिकाणी बघायला भेटलेले आहेत. बरं का?
आणि एकदम साध्या सोप्या. आणि आपल्याला वन डेचा टाईम फ्रेम का बरं ठेवायचा. आता बरेच जण वाटेल की टाईम फ्रेम सर आम्ही 5 मिनटाचं ठेवलं तर चालत नाही का. आता जर समजा तुम्ही आता जर तुम्ही 5 मिनटाचा टाईम फ्रेम ठेवला आहे एका आदल्या दिवसाचं, शेवटचं कॅन्डल असतं आहे, ते शेवटच्या कॅन्डलला तुम्ही जर हाय मार्क केलं, लो मार्क केलं आणि नंतर ना का ते 5 मिनटामध्येच फिरणार आहे का मार्केट, नाही आहे. तर आपण काय केलं, पूर्ण वन डेचं टाईम फ्रेम ठेवलं आहे, त्याला आपण हाय मार्क केलं, लो मार्क केलं आणि पूर्ण दिवसभरातून मार्केट इथं मध्ये भरपूर मुवमेंट देत असतं आहे. त्यामुळं आपल्याला मोठं टाईम फ्रेम ठेवायचं आहे. फक्त डे हायचं आणि डे लोला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून घेतल्यानंतर ना आपली स्ट्रॅटेजी 5 ते 15 मिनटात जे काय असते ते टाईम फ्रेम आपण कमी करून त्यातले लेवल्स आपण ड्रॉ करून त्या आतल्या लेवल्सवरती आपण हे काम करू शकतो आहे. तर एवढं निश्चितच तुम्हाला समजलेलं असेल. टाईम फ्रेम मोठं का बरं ठेवायचं ते पण कारण तुम्हाला सांगितलं, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे लेवल्स भेटतात. ते लेवल्सला आपण स्विंगला ड्रॉ करून आपण लेवल्स काढून त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो आहे. बाकी तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला, समजलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह एकदम टेक्निकल व्हिडिओज मी तुमच्यासाठी पुढं पण आणतच राहीन. त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओचा आणि तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी शिकचाल, आनंद घेचाल अशी मी अपेक्षा करून भेटतो मी तुम्हाला एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.